नमस्कार. सप्तपदी विवाह प्रेझेंट्स गपशप विथ यू मध्ये मी डॉक्टर स्नेहल सुखटणकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आयुष्यात अडीअडचणी चढ उतार हे प्रत्येकाच्या वाट्याला लिहिलेले असतात, पण खूप कमी लोक त्यावर मात करून एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे दुसऱ्यांना प्रकाश देत असतात. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर सुनीता अरविंद गणपुले. मूळच्या महाराष्ट्रातील गडिंगलच्या. लहानपणापासून शिक्षणाकडे प्रचंड ओढ. त्यामुळे गावात त्या काळी सायन्स कॉलेज नसतानाही आईच्या पाठिंब्यामुळे त्या शिकल्या. सांगलीत हायर सेकंडरी आणि सोलापुरात MBBS आणि DGO त्यांनी केलं आणि स्त्री रोग आणि प्रसूती तज्ञ झाल्या. लग्नानंतर 2 वर्ष गोव्यात, 8 वर्ष सौदी अरेबियामध्ये मिनिस्ट्री ऑफ हेल्थमध्ये ॲज अ गायनेकोलॉजिस्ट म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे आणि गेली 20 वर्ष बेळगावमध्ये त्या स्वतःचं स्वतंत्र मॅटर्निटी होम अगदी यशस्वीपणे चालवत आहेत. अशा डॅशिंग आणि एनर्जेटिक डॉक्टर सुनीता यांना धक्का बसला तो वयाच्या 40व्या वर्षी. अचानकपणे ब्रेन ट्यूमर डिटेक्ट झाला. 2 मोठ्या सर्जरीज, ब्रेन सर्जरीज आणि रेडिएशन थेरपी या सगळ्यातून मोठ्या पॉझिटिव्हिटीने त्या सावरल्या आणि त्यानंतर मात्र त्या कधी थांबल्याच नाही. इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या प्रेसिडेंट, ऋणानुबंध या सिनियर सिटीजनसाठी असलेल्या ऑर्गनायझेशनच्या व्हाईस प्रेसिडेंट, फॅमिली प्लॅनिंग ऑफ असोसिएशन ऑफ इंडियाच्या सेक्रेटरी, अशा अनेक सामाजिक संस्थांतून त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. एक यशस्वी डॉक्टर, एक आदर्श सहचारिणी, एक आदर्श आई, सामाजिक कार्यकर्ती, काउन्सिलर अशा अनेक रूपात त्या दिसतात आणि प्रत्येक भूमिका तितक्याच चोखंदळपणे निभावतात. अशा या मल्टी टॅलेंटेड, मल्टीटास्किंग डॉक्टर सुनीता मॅडम आज आपल्याबरोबर असणार आहेत. त्या आपल्याला स्त्री आरोग्य, एस्पेशली लग्नाच्या दृष्टीने स्त्रियांचे आरोग्य या मुद्द्यांवर आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर त्यांच्याशी बोलूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आपण विषयाला सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न आहे, मुलींचं लग्नाचं योग्य वय कोणतं आणि का? मुलींचे लग्नाचे योग्य वय म्हणाल तर 22 ते 27 वर्ष, कारण ह्या वयात फर्टिलिटी रेट जास्त असतं आणि मुलींना आतापर्यंत त्यांचं शिक्षण कंप्लीट झालेलं असतं. मेन्स्ट्रुअल हायजीनबद्दल, सेक्स एज्युकेशनबद्दल त्यांना सगळी कल्पना असते. पण 22 ते 27 हे योग्य वय आहे त्यांच्यासाठी. हे PCOD आणि PCOS म्हणजे काय आणि त्याची ट्रीटमेंट काय असते? PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज आणि पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम. तर ह्यामध्ये ओव्हरीजमध्ये मल्टिपल सिस्ट होतात व त्यामुळं इरेग्युलर पिरियड्स, हायपोमॅन्युरिया म्हणजे पिरियड्सच्या वेळी कमी अंगावर जाणे, तसे पॉलिमेनोरिया म्हणजे इनफ्रिक्वेंट सायकल्स येणे असे कंप्लेंट चालू होतात. तर मुलींनी त्यात जर तसे कंप्लेंट असेल तर घरी बसू नये, गायनेकोलॉजिस्टना कन्सल्ट करा, कारण पुढं जाऊन हाच प्रॉब्लेम इन्फर्टिलिटीमध्ये हे येतो. तर आम्ही युजली लग्नापूर्वी मुलींना मेडिकल ट्रीटमेंट देतो, तसेच लग्नानंतर सर्जिकल ट्रीटमेंट म्हणजे लॅप्रोस्कोपिकली ओव्हरियन ड्रिलिंग किंवा सिस्ट पंक्चर केले जातात. आजकाल मुलींचं म्हणजे ओबेसिटी सगळीकडेच वाढतीये. सो ओबेसिटीमुळे काय दुष्परिणाम लॉंग टर्मवर येऊ शकतात? ओबेसिटीमुळे होतं काय की हार्मोनल इम्बॅलन्स, PCOD, पुढे जाऊन इनफर्टिलिटी, तसेच प्रेग्नन्सीमध्ये हायपरटेन्शन, डायबिटीज आणि हे जर व्यवस्थित कंट्रोल केलं नाही तर प्रेग्नन्सीमध्ये बरेच कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यामुळे वेळीच ओबेसिटी कंट्रोल करणं गरजेचं आहे. आपल्याकडे एका गोत्रात लग्न करू नये असं म्हणतात कुंडली पॉइंट ऑफ व्ह्यूनी. तर मेडिकल दृष्ट्या हे कितपत, म्हणजे यात किती तथ्य आहे? मेडिकल दृष्ट्या म्हणू शकेल की क्लोज रिलेटिव्हमध्ये शक्यतो लग्न करू नये, म्हणजे मामा भाऊ, मावस भाऊ, आत्ते भाऊ, चुलत भाऊ यांच्याशी लग्न
टाळू नये, मी म्हणेन लग्न करूच नाही. कारण ह्यामुळं मुलामध्ये क्रोमोसोमल ॲनॉमलीज होतात, मुलं मेंटली रिटार्डेड किंवा कंजेनायटल ॲनॉमलीज होऊ शकतात. पूर्वी लोकांनी ह्याच दृष्टीनं समगोत्र लग्न करू नये अशी आयडिया होती. पण आता त्याला बरेच दिवस लोटले, त्यामुळे सध्या गोत्र सेम असेल तरी चालेल, पण क्लोज रिलेटिव्हमध्ये लग्न करू नये. माझा पुढचा प्रश्न आहे की आजकाल इंटरनेटचा ओव्हर यूज व्हायला लागलाय सगळ्याच म्हणजे डिजिटलायझेशनमुळे. तर या रेडिएशन्सचा ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर काय परिणाम असतो? आता हा प्रश्न तुमचा बरोबर आहे की लॅपटॉपमुळे रेडिएशन होतं आणि मुलं लॅपटॉप मांडीवर घेऊन बसतात. त्यामुळे होतं काय की स्क्रोटमवर, टेस्टिसवर त्याचा परिणाम होऊन इन्फर्टिलिटी वाढते. तसेच मुलींच्या मध्ये सुद्धा जर मांडीवर लॅपटॉप घेतला तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर त्याचा परिणाम होऊन इन्फर्टिलिटी रेट वाढतो. तसेच जर मुलगी प्रेग्नंट असेल तर बाळाला रेडिएशन होऊन बाळामध्ये ॲनॉमलीज पैदा होतात. तसेच मी IT लोकांना म्हणजे मुला मुलींना सांगू इच्छिते की त्यांनी स्वतःसाठी वेळ तसेच आपल्या फॅमिलीसाठी वेळ देणं गरजेचं आहे. कारण ते पैसे कमवायच्या मागं लागतात पण आणि नंतर एन्जॉय करूया म्हणून. पण होतं काय की नंतर यू आर गिवन अ कोम व्हेन यू आर बाळ, म्हणजे नंतर तुम्ही एन्जॉय करू म्हणजे सायमल्टेनियसली यू हॅव टू एन्जॉय लाईफ आणि काहीतरी हॉबी असणं गरजेचं. लग्नाच्या दृष्टीने वधूवरांचे ब्लड ग्रुप जर सेम असतील तर पुढे जाऊन काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात का? सेम ब्लड ग्रुप असेल तर काही कॉम्प्लिकेशन्स होत नाही. युजली मुलगी जर निगेटिव्ह असेल म्हणजे RH निगेटिव्ह तर तिला ॲबॉर्शन नंतर किंवा डिलिव्हरी नंतर अँटी-डी इंजेक्शन देणे 72 तासाच्या आत खूपच गरजेचं आहे. अँटी-डी इंजेक्शन नाहीतर RH इम्युनायझेशन म्हणून तुमच्या बाळाला खूप धोका असतो. कारण तिच्यामध्ये अँटीबॉडीज तयार झालेले असतात. पुढचं बाळ जर पॉझिटिव्ह असेल तर एकतर ते बाळ पोटात जाऊ शकतं किंवा बाळ झालं तरी त्याला सिव्हिअर जॉन्डिस होतो, ज्यामुळं आम्हाला एक्सचेंज ट्रान्सफ्युजन द्यावं लागतं. त्यामुळं तिचा ब्लड ग्रुप माहीत असणं आणि त्यातल्या त्यात निगेटिव्ह असेल तर काळजी घेणं गरजेचं. सो प्रायर ब्लड ग्रुप्स माहिती असणं गरजेचं आहे वधूवरांची. आपल्याकडे लग्नाच्या अगोदर कुंडली मिलन बघितलं जातं, वधूवरांच्या कुंडल्या जुळवल्या जातात. तर मेडिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी जसं कुंडली मिलन असतं तसं आणि काही इन्व्हेस्टिगेशन करणं आजकालच्या काळात गरजेचे आहेत का? तसं म्हणाल तर मी म्हणेन की लग्नापूर्वी मेडिकल चेकअप करणं खूप गरजेचं आहे आणि त्यात सुद्धा HIV टेस्ट करणं गरजेचं आहे. कारण HIV मुळे एड्स डिसीज होतो आणि ते सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. त्यामुळं आपण आजकाल मुलांनी पुढाकार घेऊन HIV टेस्ट तसंच मेडिकल चेकअप करणं मुला मुलींनी गरजेचं आहे. बाकीचे टेस्ट आणि ब्लड ग्रुप प्लस जसं तुम्ही आधी म्हणाला या टेस्ट गरजेच्या आहेत. प्रेग्नन्सीचं आयडियल एज काय? प्रेग्नन्सीचं आयडियल एज 23 ते 30 पर्यंत. कारण आतापर्यंत नवरा बायकोचं मनोमिलन झालेलं असतं, नंतर ती संसारात रममाण झालेली असते, ॲडजस्ट झालेली असते आणि ती आता मातृत्वाला तयार असते. त्यामुळे 23 ते 30 हे आयडियल एज आहे. पण आजकाल बऱ्याच वेळा बाकीच्या लायबिलिटीजमुळे प्रेग्नन्सी पोस्टपोन करतात कपल्स. तर तो जो सेफ्टी कालावधी काय आहे प्रेग्नन्सी पोस्टपोन करण्याचा आफ्टर मॅरेज? आजकाल इन्फर्टिलिटी रेट 20% आहे समाजामध्ये. त्यामुळे मी म्हणेन की प्रेग्नन्सी शक्यतो पोस्टपोन करू नये.
पण जर काही अनिवार्य कारणामुळे पोस्टपोन करायचं असेल तर 1 वर्ष पोस्टपोन करू शकतात. कारण कधी पण नॅचरल प्रेग्नन्सी होणे खूप गरजेचं आहे. एकदा का ते मेकॅनिकल झालं की डोक्याला टेन्शन आणि बरेच त्रास होतात. त्यामुळं लगेच चान्स घेणं गरजेचं. आजकाल म्हणजे फॅमिली प्लॅनिंगसाठी बऱ्याचशा अननॅचरल टेक्निक्स पण यूज करतात यंगर जनरेशन, तर त्याचा काही दुष्परिणाम होऊ शकतो का? आता ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह बद्दल मी सांगते. ह्याचा फेल्युअर रेट अगदी कमी आहे. पण होतं काय की 1 दिवस जरी गोळी चुकली तर ती मुलगी प्रेग्नंट राहू शकते आणि त्या गोळ्यांचा बाळावर परिणाम होतो. तसंच ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह मेडिकल कन्सल्टेशन शिवाय बरेच वर्ष वापरले तर ब्रेनमध्ये थ्रोम्बोसिस आणि पॅरालिसिस होण्याची शक्यता असते. त्यामुळे बरेच वर्ष वापरू नये आणि त्यासाठी मेडिकल कन्सल्टेशन गरजेचं आहे. दुसरं म्हणजे कंडोम. आता कंडोमचा फेल्युअर रेट जास्त आहे आणि तसं ते इनकन्व्हिनियंट आहे. नंतर IUCD मी म्हणे हे सगळ्यात चांगलं आहे, either कॉपर टी or मल्टीडोर. पण होतं काय की मॅरेज नंतर आम्ही लगेच ती फॉरेन बॉडी असते म्हणून मॅरेज नंतर लगेच घालू शकत नाही. कारण तेव्हा गर्भाशयाचं तोंड असतं ते बंद असतं. एका डिलिव्हरी नंतरच आम्ही ते घालतो आणि साधारण त्याचा पिरियड 3 ते 5 वर्ष असतं. त्याच्यानंतर त्याचा इफेक्ट कमी होतो. नंतर ते बदलणं गरजेचं. आजकाल लग्नाची वय वाढत आहेत, त्यामुळे जसं वय वाढत आहे तसं प्रेग्नन्सी मध्ये पण डिले होते. तर वाढत्या वयाबरोबर प्रेग्नन्सी मध्ये काय अडथळे येऊ शकतात? वाढत्या वयामुळे असं होऊ शकतं की जर मुलगी 40 पेक्षा जास्त असेल तर क्रोमोसोमल ॲनॉमलीज होतात आणि बाळ मेंटली रिटार्डेड किंवा कंजेनायटल ॲनॉमलीज होऊ शकतात. तसेच वाढत्या वयामुळं ओबेसिटी, डायबिटीस, हायपरटेन्शन आणि डायबिटीस विथ प्रेग्नन्सी असेल आणि डायबिटीस जर कंट्रोलमध्ये नसेल तर बरेच कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. त्यामध्ये अर्ली अबॉर्शन्स, प्रीमॅच्युअर डिलिव्हरीज, ग्रोथ रिटार्डेड बेबी, नंतर इंट्रायुटेरियन डेथ, स्टिल बर्थ. मग डिलिव्हरी झाली तरी बेबीचं साईज इज लार्ज आणि लार्ज साईजमुळं शोल्डर डिस्टॉर्शन आणि त्याच्यामुळं अपस्पासी होते आणि सगळ्यात शेवटी म्हणजे पोस्टपार्टम हेमरेज होतं. त्यामुळे ह्याचे बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत. तर जरी डायबेटीस असेल तर तो कंट्रोल ठेवणं चांगलं गरजेचं. आणि डायबिटीस असेल तर गोळ्या घेऊन चालत नाही, त्याला इंजेक्शनच द्यायला कारण गोळ्यांचा प्रेग्नन्सीवर इफेक्ट होतो. 2 मुलांमध्ये किती अंतर असावं? युजली मी म्हणते जर फर्स्ट इज नॅचरल डिलिव्हरी तर 3 वर्ष ठीक आहे. पण जर सिझेरियन असेल तर आम्ही गर्भाशयावर टाके घालतो. तर काय होतं काय की लास्ट वीक ऑफ किंवा लास्ट मंथ ऑफ प्रेग्नन्सी किंवा जर कळा चालू झाल्या तर हे टाके सुटू शकतात आणि युट्राइन रप्चर होतं. बरेच कॉम्प्लिकेशन्स होतात. म्हणजे पोस्टपार्टम हेमरेज, पेशंट हायपोटेन्शनमध्ये जातं. त्यामुळे शक्यतो हे टाके हे व्हायला पाहिजे, हील व्हायला पाहिजे. त्यासाठी 5 वर्षाचं अंतर हे गरजेचं आहे. म्हणजे नॅचरल डिलिव्हरी नंतर 3 वर्ष आणि सिझेरियन नंतर 5 वर्षाचं अंतर दुसऱ्या बाळामध्ये असं. स्त्री प्रजनन संस्थेला घातक असणाऱ्या गोष्टी कोणत्या? जर आपलं डाएट म्हणजे जंक फूड्स आपण खात असेल म्हणजे पिझ्झा, पास्ता वगैरे आजकाल बरेच तसं खाल्लं जातं किंवा एकाच ठिकाणी बसून काम करणे ज्याच्यामुळं हालचाल होते तर आपण म्हणतो तसं हार्मोनल इम्बॅलन्स, PCOD, प्रीटर्म इनफर्टिलिटी असे सगळे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. ओबेसिटी, डायबिटीज.
स्त्री आरोग्यासाठी उपवर तरुणींना काय सल्ला द्याल? उपवर तरुणींना मी एवढंच सांगू शकते की तुमचं करिअर किंवा ड्रीम हाऊस वगैरे मटेरियल गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही फॅमिलीवर लक्ष देणं गरजेचं आहे. आयुष्यभर तुम्ही करिअर किंवा बाकीच्या गोष्टी करू शकता, पण लग्नानंतर लगेच फॅमिलीला महत्त्व देणं गरजेचं आहे. थँक्यू. तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाबद्दल, तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू. वेलकम.